की एखादी व्यक्ती आवडण्यासाठी, म्हणजे आपल्या आसपासची कोणीही व्यक्ती, ती व्यक्ती आपल्याला आवडण्यासाठी आपल्या त्या व्यक्तीवर सर्वात आधी प्रेम असावं लागतं. आणि भाषा सुद्धा तशीच आहे. कोणतीही भाषा कोणतीही असो, ती शिकण्यासाठी आपलं त्या भाषेवर प्रेम असावं लागतं. आणि असं जरी असलं तरी अहो जो गोडवा आणि जी रसाळता आपल्या मराठी भाषेत आहे ती तर कुठे सापडेल का? नाही सापडणार. माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृताही पैसा जिंके. माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृताही पैसा जिंके. इतकं महात्म्य आपल्या मराठी भाषेचं आहे की परदेशातले विद्यार्थी सुद्धा आपल्या देशामध्ये येऊन, आपल्या राज्यामध्ये येऊन आणि तुकारामांच्या अभंगावर PhD करतात. इतकं महात्म्य आपल्या मराठीची भाषेचं आहे. तुम्ही सर्वांनी नुकतीच YouTubeवर प्रचंड व्हायरल झालेली अभिनेता संकर्षण करडे यांची राजकारणावरची कविता ऐकली असेल. त्या संकर्षण करडेने मराठीबद्दल त्याच्या एका मुलाखतीमध्ये खूप सुंदर सांगितलं. म्हणजे आजकाल आपण ते इंग्रजी बद्दल तुम्ही जे बोललात ते अगदी खरं आहे. मार्केटमध्ये इंग्रजी भाषा चालत असेल तर ती आपल्याला शिकावी लागेल. पण मराठीबद्दल आपण जे ऐकतो ना की लोक म्हणतात की अरे आपण बोललो नाही तर मराठी जगेल कशी. मुळात आपल्याला हे का वाटतं की मराठी आपल्यावर जगतीये? मराठी ऑलरेडी जगतीये, ती आपल्याला जगवतीये. बरोबर आहे काय? इतका गोडवा, इतकी रसाळता आपल्या मराठी भाषेत आहे. आणि